नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडेच ठेवण्यावर चर्चा झाली आहे। सूत्रांकडून ही माहिती कळतेय। गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचं नेतृत्व हे ठाम असल्याचं कळतंय। नाशिकबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत। आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद हे भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आता अधिक आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया आपण ओमकडे। ओम, ही मोठी माहिती कळतीये, पालकमंत्रीपद नाशिकचं हे भाजपकडेच असेल अशी चर्चा होतीये आणि यावरच भाजप ठाम आहे असं कळतंय। काय नेमके आणखी तपशील आहेत? निश्चित नाशिकचं पालकमंत्रीपद हा भाजपकडनं आता प्रतिष्ठेचा विषय केला जातोय। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल अशा प्रकारची एक शक्यता आता निर्माण झालेली आहे। या पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिकचा आपला दावा कायम ठेवायचा आहे, नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेवायचं, याबद्दल भाजपचं नेतृत्व देखील आग्रही असल्याचं कळतंय। याच अनुषंगाने भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन ज्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली, परंतु त्यांचा निर्णय रद्द झाला, ते गिरीश महाजन या दोघांमध्ये चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भामध्ये आता एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी डावसवरून परत आल्यानंतर चर्चा करतील आणि त्यानंतर पालकमंत्री पदाबाबत निर्णय होईल। मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप नाशिकचं पालकमंत्रीपद सोडण्यास तयार नाहीये, कारण 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा एक अत्यंत मोठा इव्हेंट तिथे होणार आहे आणि त्यानिमित्तानं खूप मोठी अनेक प्रकारची कामं त्या ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे या कुठल्याही हालतीमध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद त्या अनुषंगाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने दोनही महत्वाच्या कारणांमुळे हे पालकमंत्रीपद सोडायचं नाही, हे भाजपनं निश्चित केलेलं आहे। त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद कुठल्याही हालतीत शिवसेनेकडे जाणार नाही याची काळजी भाजपकडनं घेतली जाते। त्यामुळे आता रायगड वरती समाधान करून शिवसेनेला रायगड देऊन नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवायचा हा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने केलाय। यात त्यांना यश येते का आणि महायुतीमधल्या घटक पक्षांची त्याला संमती मिळते का ते देखील पाहणं महत्त्वाचं। निश्चितच जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा। ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही आहे। येणारे काही महत्त्वाचे कार्यक्रम, त्यातही सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या सर्वात मोठा कार्यक्रम, यासाठी भाजप आता आग्रही आहे। यासाठी आपलाच पालकमंत्री असावा असा भाजपचा आग्रह आहे। अर्थातच आता ही सगळी चर्चा नेमकी कशी पुढे जाते बघणं महत्त्वाचं असेल।